अहिल्यानगर जिल्ह्यातील 3 विधान परिषद आणि राहुरी पोटनिवडणुकीमध्ये विजय प्राप्त केलेल्या अशा 4 आमदारांचा आज सत्कार समारंभ जो आहे तो अहिल्यानगरच्या सहकार सभागृह येथे आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याची जय्यत तयारी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आहे। आपण बघतो की या ठिकाणी सुनील करतकर असतील, प्राजक्त तनपुरे, विवेक कोल्हे आणि अक्षय कर्डिले या चारही आमदारांचा आज भव्य असा सत्कार समारंभ जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे। राज्याचे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे तसेच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते हा सत्कार समारंभ जो आहे तो पार पडणार आहे। आपण पाहतो की या ठिकाणी पदाधिकारी देखील जे आहेत, जिल्हाध्यक्ष असतील, दोन्ही जिल्हाध्यक्ष ते दाखल झालेले आहेत, त्यांची बातचीत करणार आहोत। भव्य असा सत्कार समारंभ जो आहे या चारही आमदारांचा तुम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या ठिकाणी आपले आदरणीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याच्या तिन्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शासकीय जिल्ह्याच्या वतीने सर्व चारही लोकप्रतिनिधींचा सत्कार या ठिकाणी आम्ही ठेवला आहे। 2:30 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक या कार्यक्रमासाठी येणार आहेत आणि सर्व लोकप्रतिनिधींना सुद्धा आम्ही निमंत्रित दिलं आहे। शहर आसन, उत्तर आसन, दक्षिण आसन तिन्ही जिल्ह्यातून या ठिकाणी पदाधिकारी मोठ्या संख्येने आणि नामदार साहेबांच्या हस्ते चारही लोकप्रतिनिधींचा आम्ही या ठिकाणी सन्मान करणार आहोत। कशी तयारी करण्यात आलेली आहे, एक परंपरा जी आहे ती आपण पाळलेली आहे। साधारणतः आज आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अहिल्यानगरमध्ये पहिल्यांदाच आपल्या जिल्ह्यातून एवढ्या मोठ्या संख्येने आपल्याकडं विधान परिषदेचं आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून आपल्याला संधी मिळाली आणि तो जो आनंद आहे तो आनंद महायुतीच्या माध्यमातून साजरा करण्यासाठी आज आम्ही या नवनिर्वाचित चारही आमदारांचा सत्कार सोहळा इथं आयोजित केला आहे। माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत सभापती राम शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम इथं आयोजित केला आहे आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते, नागरिक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि मला नक्की खात्री आहे की आपल्या जिल्ह्याची एक परंपरा राहिलेली आहे। अशा पद्धतीने आपण नेहमी एक सत्कार सोहळे आयोजित करत असतो आणि हा सर्व पक्षीय म्हणण्यापेक्षा महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी एकत्रित येऊन हा सत्कार सोहळा आयोजित केला आहे आणि नक्कीच ही जी परंपरा आहे ही इथून पुढच्या काळात ही अशीच चालू राहील। तर निश्चितच बघतो की पहिल्यांदाच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विधान परिषदेवरती अनेक सदस्य जे आहेत त्यांची वर्णी लागलेली आहे। त्यामुळे एक आज देखील 3 विधान परिषदेवर वर्णी लागलेल्या आमदारांचा सत्कार आहे आणि त्यामुळे एक भव्य दिव्य असा सत्कार समारंभ जो आहे तो दुपारी 2:30 वाजता पार पडणार आहे। कॅमेरा विक्रमणकर सह कुणाल जायकर, TV9 मराठी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।